तर राज्यातील राजकारण्यांनी देखील आपल्या विरोधकांना धुळवडीच्या शुभेच्छा आपल्या शब्दात दिल्यात। पाहुयात राजकारण्यांचा शिमगा। राजकारणातला शिमगा आपण दररोज टीव्हीवर वगैरे पाहतो आहोत, त्यामुळे होळीमध्ये शिमगा करण्याची आता आवश्यकता राहिलेली नाहीये। शिमगा हा दैनंदिन आपल्याला दिसतोच आहे आणि रंग उधळणंही आता आपल्याला त्याच्यापेक्षा रंग जे आता उधळले जातात राजकारणामध्ये, एकमेकांचे रंग, कुणाला काळं करणं, कुणाला रंगीत करणं, कुणाला निळं करणं, कुणाला काय करणं, कुणाच्या तोंडाला काळा फासणं, कुणाच्या तोंडाला तेल फासणं, जे काही चालू आहे त्याच्यामुळे होळीपेक्षाही जास्त आनंद मनोरंजनाचा तुम्हाला आता हे येत असेल, तरी मला असं वाटतं की या होळीच्या निमित्तानं सर्व विसरून जाऊन या ठिकाणी होळी सर्वांनी एकत्रित चांगली साजरी करावी, शांततेनं साजरी करावी आणि कोरोनाचे जे पथ्य आहेत त्यामध्ये पाळावे। धुळवड काही ही एक दिवस नसते, ही हल्ली सध्या 365 दिवसाचा कार्यक्रम आहे। पण त्यातही आपला जो सण आहे हा या सगळ्यांच्या या राजकीय धुळवडीपासून बाजूला ठेवून खरोखर प्रेमाचे रंग एकमेकाला लावले पाहिजेत, अशी माझी स्वतःची इच्छा आहे। राजकीय धुळवडीसाठी तर पूर्ण वर्ष आहे, त्याच्यासाठी होळीच हल्ली लागते असं काही नाही आहे, त्याच्यासाठी कुठलाही दिवस चालतो। होळी हे रंगाचा आनंद लुटण्याचा सण आहे आणि रंगाचा बेरंग होणार नाही। महाराष्ट्राच्या मनातील आणि महाराष्ट्राच्या सामाजिक वातावरणात एवढी काळजी घेऊन होळी खेळूया, एवढ्याच शुभेच्छा। जे होळी आहे ना, त्याचा स्टाईलच वेगळा असतो। आमचे मित्र जे असतात त्यांनाही आम्ही वेगळ्या स्टाईलने देतो, जरा होली है बुरा न मानो। तर मग आमचे मित्र देवेंद्रजी असतील, जे असतील कोणी, त्यांना आमचं होळीच्या शुभेच्छा, त्याचा एक वेगळा स्टाईल असते विदर्भाचा। आणि पण या निमित्तानं विदर्भाच्याच नाही तर पूर्ण महाराष्ट्राच्या सगळ्या जनतेला काँग्रेस पक्षाच्या वतीनं होळीच्या शुभेच्छा। मारबत काढलं जाते आणि जे जे वाईट आहे ते वाईट घेऊन जा असं म्हणण्याचा आमच्याकडे प्रघात आहे। तर एवढंच मी म्हणेल की या होळीच्या निमित्ताने घेऊन जा रे मारबत या मद्य विकणाऱ्या आघाडीला, घेऊन जा रे मारबत शेतकऱ्यांवर अन्याय करणाऱ्या आघाडीला, घेऊन जा रे मारबत महिलांवर अत्याचार सहन करणाऱ्या आघाडीला, घेऊन जा रे मारबत पोलिसांचं राजकीयकरण करणाऱ्या आघाडीला, घेऊन जा रे मारबत या राज्याच्या जनतेवर अन्याय करणाऱ्या या महाविकास आघाडीला। महाराष्ट्रामध्ये जे जातीवादी लोक आहेत, जे प्रस्थापित आहेत, या महाराष्ट्रातील गावगाड्यातील गोरगरीब बहुजनांना त्यांच्या असहाय्यतेचा गैरफायदा घेऊन जे गेली अनेक वर्ष राज्यामध्ये राज्य करतायत, त्या सगळ्या प्रस्थापितांची विचाराची होळी या होळीमध्ये गावगाड्यातील तरुण पोरांनी करावीत आणि या होळीमध्ये त्यांना दहन करून आपण आपल्या स्वतःच्या स्वकर्तृत्वावरती, आपल्या सगळ्यांच्या संघटनेतून या राज्यामध्ये सर्वसामान्य गोरगरिबाची सत्ता प्रस्थापित करण्यासाठी, आपण शासनकर्ती जमात होण्यासाठी आपण ह्यांना त्या होळीमध्ये तिलांजली देऊन एक चांगली विचारसरणी पुढे घेऊन येऊया। याच होळीच्या मनापासून हार्दिक शुभेच्छा। देवाचा राजा इंद्र आहे आणि देवाचा राजा इंद्राला साजेसं नाव माझ्या दाजींचं आहे, देवेंद्र। त्यांच्यावर एक खास होळीच्या निमित्तानं एक चारोळी मी या निमित्तानं सांगतो। स्वर्गातील देवेंद्र जसा देवाचा तो राजा, स्वर्गातील देवेंद्र जसा देवाचा तो राजा, पण इथे नांदते लोकशाही, घटना तरी समजा, आतताईपणा करू नये, सल्ला एकच देईन माझ्या जावई बापूंना, आतताईपणा करू नये, सल्ला एकच देईन, गर्वाने कधी म्हणू नका मी पुन्हा येईन, मी पुन्हा येईन। होळीच्या माझ्या दाजींना शुभेच्छा।